जीवावरती कामकाज चालवावं लागतंय ही अवस्था आहे। म्हणजे उत्तर पण किती डामाडोल आहे। हे मंत्री महोदय, मला तर आपण आपल्याकडे पाहिल्यानंतर आणि आपला वारसा पाहिल्यानंतर खरंच दुर्दैवी असं वाटतं की डिपार्टमेंट काही छापून देते आणि आपण कारवाई त्याच्यावरती सही करून पुढे आम्हाला या सभागृहाला चुकीची माहिती दिली जाते। हे आता उत्तरातच त्यांनी असं सांगितलेलं आहे। सद्यस्थिती दिनांक 12/7/2024 अधिसूचने अन्वये 20 जुलै 2024 पासून 1 वर्षाकरिता राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू, सुगंधित सुपारी व तत्सम पदार्थ उत्पादन, विक्री, वितरण, साठा, वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, कालच्या माझ्या मतदारसंघातल्या किंवा माझ्या जिल्ह्यात ही पेपरची बातमी आहे, सकाळ वृत्ताची आहे। हे शासकीय दप्तराची अवस्था आहे। गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये गेला आपण, सगळीकडे थुंकले। पान मसाला, गुटखा जर बंदी आहे गेल्या वर्षभरापासून, तर हे थुकतात कुठनं? हे थुकायला पान मसाला येतोच कुठनं? त्याचं कारण एकच आहे, हे आमचे ऍक्टर्स टीव्हीवरती जाहिरात करतात, ऊंचे लोग ऊंची पसंद। काय चाललंय काय अध्यक्ष महोदय? हे दुर्दैव असं आहे की याला आपण रोखतच नाहीये। आणि हे करत असताना ह्या सगळ्याची परिस्थिती आज आमच्या, जसं ताईने मगाशी सांगितलं, युवा पिढीची अवस्था ही झालेली आहे। अध्यक्ष महोदय, आता तर आपल्याकडे सुगंधी सुपारी सुद्धा विक्रीला बंदी आहे वर्षभरासाठी सर्रास। चला माझ्याबरोबर आत्ता तपासणी करू आपण या संपूर्ण विधान भवनामध्ये। इतक्या तुम्हाला सुगंधी सुपारी, सुगंधी गुटखे, त्यानंतर सुगंधी काय तंबाखू मिळेल, त्याला माप राहणार नाही अध्यक्ष महोदय। म्हणजे जर आपल्या बुडाखालीच ही अवस्था आहे, या राज्यात काय होत असणार आहे अध्यक्ष महोदय? आपण जर पाहिलं, हे बघा, हे दोन वेगवेगळे उत्पादक आहे। विमल म्हणता काय जुमा केसरी, जे हिंदुत्ववादी आमचे सर्व कार्यकर्ते आहेत, ह्यांनी तर ह्यांची सगळी दालनं फोडून काढली पाहिजे। केसरी रंगाला बदनाम करतात ते। आज काय अवस्था चाललेली आहे? त्यात कणभर केसर नाहीये आणि आमच्या तरुण पिढीला सांगितलं जातं की त्या गुटख्यामध्ये केसर आहे। अरे त्या केसर गुटख्यापेक्षा स्वस्त आहे जर तुम्ही त्याचं व्हॅल्यू चेक केली तर। म्हणजे केसर खायचं असेल तर नुसतं केसर आमच्या पिढीला खायला दिलं तर ही कुपोषित बालकं तयार होणार नाहीत। आज शाळेमधली मुलं गुटखा खातात, शाळेमधल्या मुलांना, आणि काय एक सुगंधी सुपारी मिळते वेगळी, सुगंधी त्या ठिकाणी तंबाखू मिळते, आणि दोन्ही मिक्स केले की कार्यक्रम झाला, लगेच गुटखा तयार, खायला मोकळे। आणि आमचे एवढे मोठे मोठे ऍक्टर्स, अहो जर आपल्यावरती गुटख्याला बंदी होती, तंबाखूला बंदी होती, सुगंधी सुपारीला बंदी होती मागच्या वर्षभर, मग या टीव्हीवरती ऍड चालल्याच कशा? या ऍड्स वरती कोण कारवाई करणार आहे? दुर्दैव असं आहे की एफडीएने एकतरी सूचना काढली का? अध्यक्ष महोदय, माझं मंत्री महोदयांना एक विचार नाही। मागच्या वेळेस मी अॅनालॉग चीज पनीरचा प्रश्न ज्यावेळेस उठवला होता, उपमुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला होता, आम्ही बैठक झाली आणि बैठकीत असं ठरलं होतं की येणाऱ्या या अधिवेशनामध्ये ज्या पुरवण्या मागण्या आहे याच्यामध्ये 200 कोटी रुपयाची तरतूद ही एफडीए साठी केली जाईल, लॅबसाठी। आणि आता पुरवण्या मागण्या जर खोलून पाहिल्या तर माझं मंत्री महोदयांना विचार नाही, नेमकी ती 200 कोटीची तरतूद झाली का? तो शब्द मला दिला होता, सर्व सदस्यांना दिला होता। त्यानंतर 350 पदं आज एफडीए कडे आहेत, ती सगळी पदं भरायचा शब्द होता, ते भरले गेलेत का? अध्यक्ष महोदय, दुर्दैव असं आहे, परीक्षा होते, अधिकाऱ्यांचे निकाल लागलेले आहेत, पण अधिकाऱ्यांना हजर घेऊन यायला तयार नाहीत आहे। कारण जर अधिकारी आला तर आमचे अधिकार कमी होतील। मोजून 100हून कमी अधिकारी आहेत ज्यांच्याकडे हे सगळे संपूर्ण राज्य चालवतात आहेत। इथे आपण कायदे करतो, तुम्हाला आम्हाला केराची टोपली हे अधिकारी दाखवतात। या अधिकाऱ्यांमुळे खरं तर आपलं सरकार बदनाम होत आहे। या अधिकाऱ्यांवरती आपण कडक कारवाई करणार आहात का? खरं तर केली पाहिजे, काही फरक पडत नाही मंत्री महोदय। एखादी जागा रिक्त राहिली तर चालेल, पण आदर्श गेला पाहिजे, हा मेसेज गेला पाहिजे, स्ट्रॉंग मेसेज तुम्ही या सभागृहाच्या माध्यमातून द्या। माझी आपल्याला विनंती आहे की तात्काळ तुम्ही निलंबन करा। निलंबन जर लगेच करता येत नसेल तर काही दिवस त्यांना चार्जवरनं बाजूला काढा, त्यांना डिस्चार्ज द्या, काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठवा। खूप गोष्टी आहेत करायच्या म्हणल्या तर आपल्याला एक मेसेज या सभागृहाच्या माध्यमातून राज्याला देणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हे सगळं चालू आहे, म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर 10 मिनिटं काढा, मी इथं तुम्हाला बऱ्याच जणांकडनं पान सुपारी घेऊन देतो, आणि जर हिथं नसेल घ्यायचं तर बाहेर चला, मला आत्ताही पान सुपारी बाहेर मिळू शकते। पण दुर्दैव असं, ती जर घेऊन आलं तर पहिली कारवाई माझ्यावर करतील की तुम्ही काय घेऊन आलेला आहे। म्हणजे इथं कायदा ज्याला करायचंय, भल्याचा कायदा नाही, म्हणजे ज्याला काम करायचंय, ज्याला चांगलं करायचंय त्याच्या विरुद्ध कायदा कसा वापरला जाऊ शकतो?
म्हणजे आज पोलीस खातं काम करतंय तर पोलीस खात्याला अधिकार नाही म्हणतात. गुटखा फक्त एफडीए पकडू शकतं, पोलीस खात्याने फक्त मॉनिटर करायचं. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न जरी एफडीएचा असेल, 2च मिनिटं अध्यक्ष महोदय, आज वेळ आहे, आम्ही पाहिलेलं आहे, अनेक लक्षवेधी चालतात. मी 4-5 स्पेसिफिक त्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि 1-2-3 प्रश्न विचारतो. म्हणजे अनेक सदस्यांना बोलायचं आहे. जरी आमची संख्या आज मर्यादित असली तरी हा विषय खूप मोठा आहे, विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे या विषयावर प्रत्येकाला बोलायचं याची मला जाणीव आहे. अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना एक विचार नाही, जर मागच्या वर्षभर मंत्री महोदय हा जर GR आपण काढला होता, पान सुपारी सर्रास का विकली जाते? आज कुठल्याही भागात जा, कुठे मावा म्हणून ती पान सुपारी विकली जाते, कुठे थर्रा म्हणून ती विकली जाते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर विक्री का होतीये याच्यावरती बंधनं काय? आणि जर तुम्हाला कारवाई करायची नसेल तर त्या पोलिसांकडे अधिकार द्या, ते पोलीस कारवाई करतील. आणि पोलिसही काही सोपा खेळ नाही अध्यक्ष महोदय. माझ्या जिल्ह्यामध्ये एक कर्डिले नावाचे सदग्रस्त आहेत. सदग्रस्त यासाठी म्हणतो कारण ते LCB मध्ये कॉन्स्टेबल आहेत आणि नंतर आता कुठल्या वेगळ्या आस्थापनेत असतील, पण एक कॉन्स्टेबल काही कोटीच्या घरात राहतो आणि त्याच्याविषयी कोणी बोललं तर लगेच कारवाई होते. अनेक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्रास होतो, अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना त्रास होतो. त्यामुळे एवढी मजल काय येते तर ह्या कायद्यामध्ये कुठेतरी आपल्याला कडक अंमलबजावणी करावी लागणार आहे. माझं मंत्री महोदयांना विचारणं आहे की जो मला शब्द दिला गेला होता या सभागृहाच्या माध्यमातून, आपल्या खात्याला या पुरवणी मागण्यामध्ये 200 कोटीची तरतूद झाली का? 350 अधिकारी जे भरायचे होते, रिक्त पदं होती, ही आपण भरली का? आणि भरली नसतील कारण त्याच्या परीक्षा झालेल्या आहेत, तर भरली नसेल तर आपण संबंधित अधिकाऱ्यावरती काय कारवाई करणार आहात का? आणि जी काही वस्तुस्थिती आहे जी ताईंनी मांडली, आपण अजूनही गोल गोल आम्हाला उत्तर दिलेलं आहे, अशी उत्तरं कृपया देऊ नका. त्या अधिकाऱ्याला काहीतरी करून आपण सक्तीच्या रजेवर काही दिवस पाठवा. जर कारवाई करायला वेळ लागत असेल तर त्याला सक्तीच्या रजेवर पाठवून त्या पाठवणार का, या दृष्टिकोनातून मला आपल्याकडनं हे उत्तर अपेक्षित आहेत. आणि हे जे टीव्हीवरती ऍड चालू आहेत, ह्या ऍड्स तुमच्या अखत्यारीत येतात का? जर नसतील तर संबंधित खात्याला आपण कळवणार आहात का? मंत्री महोदय. सन्माननीय पाचपुते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मनुष्यबळ कमी होतं, लॅबची संख्या कमी आहे, तर मनुष्यबळ भरण्याच्या संदर्भातला जो काही विषय 2023 पासनं पेंडिंग होता, तो आताच आपण 189 लोकांना त्यांचे नियुक्ती आदेश 7 जूनला त्या ठिकाणी दिलेत. त्यांना आता प्रशिक्षणासाठी म्हणून 1-1.5 महिन्याचा कार्यकाळ लागणार आहे. आणि आता जे काही 132 लोक कार्यरत आहेत, असे एकूण 321 लोकांचा जो आस्थापना आहे तो परिपूर्ण झाल्यानंतर जी ही आता अवस्था आहे ही भविष्यात राहणारच नाही आहे. आणि पोलीस स्वतंत्र जाण्याऐवजी प्रत्येकाबरोबर आपली माणसं त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था केली जाईल. त्यामुळे हा विषय पुढे येणार नाही अशा पद्धतीचं मी आपल्याला आश्वासित करतो. 200 कोटी रुपयाच्या संदर्भात अगदी खरं आहे, उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपल्याला कबूल केलं होतं. त्या पद्धतीनं चालू वेळेला आपल्याला त्यांनी 200 कोटीचं बजेट वितरित केलेलं नाही आहे. परंतु आपल्या ह्याच्या ज्या काही लॅब आहेत, 3 लॅबचं बांधकाम चालू आहे, ते अगदी प्रगतीपथावर आहे का? ज्या आपल्याकडे आता 3 आहेत, अजून 3चं काम एकदमच प्रगतीत आहे. त्यातल्या नागपूरची आता आपण चालू करू शकतो, नाशिकचं काही काम बाकी आहे ते आपण करू शकतो, कोकणात. आणि भविष्यात म्हणजे लगेचच त्याची प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करतोय का प्रत्येक रिजनला एक तरी स्वतःची लॅब असावी. आणि इतर ज्या काही आपण खाजगी लॅबवर हे नमुने देत असतो त्याचंही वाढ करण्याच्या विचारात विभाग त्या ठिकाणी आला आहे. कारण जे आपण सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे, सगळ्या ठिकाणी जर रोजच्या रोज आपण शॅम्पल घेतले तर मला वाटतं तिथं ठेवायला जागा राहणार नाही. परंतु आपली यंत्रणा कमकुवत आहे, ती आता परिपूर्ण केली का जे मी 189 लोकांचं सांगितलं आहे. नाही म्हणजे तेवढं आपण आणून त्याचा निव्वळ जमा करून 1 वर्षाच्या आत त्याचा रिपोर्टिंग, आपल्याला त्याचं शॅम्पलचं रिपोर्टिंग करायचं असतं. त्यासाठीच आपण मनुष्यबळ नव्हतं, तर आता मनुष्यबळ आपलं परिपूर्ण झालेलं आहे. प्रशिक्षण झाल्यानंतर सगळ्यांना त्या ठिकाणी त्या कामाला लावू आणि त्याला बंदोबस्त त्याचा करू. अध्यक्ष महोदय, राज्यात सन 2012 पासून गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू यासारखे आरोग्यास जे अपायकारक अन्नपदार्थ आहेत
त्या अन्नपदार्थांचे सेवन आणि विक्री याच्यावरती बंदी आहे आणि गुटखा बंदी प्रतिबंधक कारवाईच्या दृष्टीने यावरील अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने त्या ठिकाणी कारवाई होत असते. अध्यक्ष महोदय, अन्न व प्रशासन या डिपार्टमेंटकडे मनुष्यबळ त्या ठिकाणी कमी आहे आणि त्याच्यामुळं 2012 पासनं कायम त्या ठिकाणी दोन्ही हे डिपार्टमेंट मिळून जे काही कारवाई आहे ती कारवाई संयुक्तपणे त्या ठिकाणी करतात. परंतु अध्यक्ष महोदय, आणि हा एवढा सेन्सिटिव्ह विषय आहे, तरुण मुलं आपण बघतोय, या महाराष्ट्रातली तरुण पिढी गुटखा असेल, तंबाखू असेल किंवा पान मसाला असेल याच्या प्रचंड आहारी गेलेली आहे. अक्षरशः 5व्या-6व्या वर्गापासनं ह्या सवयी त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. शाळा असतील, महाविद्यालय असतील, कोचिंग क्लासेस असतील, यांच्या पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या ज्या काही गुटखा असेल, तंबाखू असेल यांची विक्री सर्रासपणे त्या ठिकाणी होते. FDA डिपार्टमेंटकडे तसंही मनुष्यबळ कमी असताना ही कारवाई करत असताना पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन त्यांनी ही कारवाई करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. परंतु अन्न व प्रशासनाच्या मुख्यालयातील सहआयुक्त यांनी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना बेकायदेशीरपणे आदेश दिलाय आणि या आदेशामध्ये त्यांनी असं लिहिलंय की पोलिसांकडनं जी काही कारवाई झालेली आहे किंवा पोलिसांनी जी काही कारवाई करून जो काही गुटखा असेल, तंबाखू असेल जी जप्त केलेली आहे ती FDAच्या कार्यालयामध्ये आपल्या लॅबमध्ये पाठवायची असते आणि लॅबमध्ये पाठवल्यानंतर त्याची चाचणी होऊन त्याच्यावरती कारवाई करायची असते. ही प्रोसिजर त्या ठिकाणी आहे. परंतु सहआयुक्तांनी त्या ठिकाणी आदेश काढलेत की पोलीस प्रशासनाकडनं काहीही त्या ठिकाणी सॅम्पलिंग जर का आलं तर त्याची कुठलीही टेस्टिंग करायची नाही. उलट पोलिसांनी जर का काही त्या ठिकाणी सॅम्पलिंग दिले तर पोलिसांवरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल करायचे. अशा पद्धतीची शासनाच्या विरोधाची भूमिका त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय सहसंचालक यांची त्या ठिकाणी दिसून येते आणि कुठेतरी या पदावरती सुद्धा ते जे बसलेले आहेत ती जी सेवा ज्येष्ठतेची त्यांची प्रोसिजर आहे ती प्रोसिजर डावलून ते या पदावरती त्या ठिकाणी बसलेले आहेत. एकतर तुम्ही सेवा ज्येष्ठता डावलून त्या ठिकाणी त्या पदावरती बसलेले असताना शासनाच्या विरोधाची जी भूमिका आहे ती भूमिका घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे हा प्रश्न त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना आहे. आणि बेकायदेशीरपणे आदेश देणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे पदावर बसलेल्या अधिकाऱ्याला आपण सस्पेंड करणार आहात का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे. सन्माननीय ताईंनी मनुष्यबळ कमी असल्याचं स्वतःही सांगितलं तर ते अगदी खरं आहे. मनुष्यबळ कमी असताना लॅबची संख्यासुद्धा आपल्या महाराष्ट्रात 3च आहेत आणि त्यामुळे येणारे शॅम्पल जे आहेत ते प्रमाणित करण्यासाठीच्या जो काही अडचण होते ती होऊ नये म्हणून एकदमच विभागानं कुठं दुर्लक्ष केलं असं झालेलं नाही. जर 24-25 1 एप्रिल 24 ते 31 मार्च 25 दरम्यान तपासलेले शॅम्पल 449 आहेत. कारवाई केलेल्या आस्थापना 415, जप्त साठा 63 कोटीचा आहे, जप्त वाहनं 127, सील केलेल्या आस्थापना 108 अशा कार्यवाही त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या 277 कार्यवाही ह्या पोलिसांच्या सोबत राहूनच पोलीस विभागाला बरोबर घेऊनच केलेले आहेत. परंतु रोज जर प्रत्येक विभागानं किंवा पोलीस विभागानं छोट्या शॅम्पल जर आणत गेले तर फार मोठी पेंडन्सी त्या ठिकाणी ती होईल. म्हणून असं झाल्याचं काही फारसं निदर्शनास येत नाही की पोलिसांना बाजूला करून किंवा पोलिसांचं मान्यच केलेलं जात नाही असं झालेलं तरी या ठिकाणी नाही आहे. 1 एप्रिल 25 ते 31 मे 25च्या दरम्यान 53 प्रकरणं त्या ठिकाणी शॅम्पल घेतलेत. त्यांच्यावर जप्त साठा 3 कोटीचा आहे, जप्त वाहनं 10 आहेत, सील केलेल्या आस्थापना 14, ह्यासुद्धा 34 ज्या कार्यवाही आहेत त्या पोलिसांच्या सोबतच त्या ठिकाणी केल्यात. त्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये जर म्हटलं तर हा विशेषतः संभाजीनगरचाच प्रश्न या ठिकाणी आहे. एकट्या संभाजीनगरमध्ये 94%
जे काही कार्यवाही आहे त्या 94% एकट्या संभाजीनगरमध्ये आहे. त्याच्यामुळं कार्यवाही करायला कुठं त्या ठिकाणी कमी पडलं आहे डिपार्टमेंट असं काही होत नाही. या ठिकाणी ताईंनी सांगितल्याप्रमाणे अधिकारी कमी असल्यामुळं काहींना अतिरिक्त कार्यभार दिला आहे, परंतु असे शासनाच्या आदेशाप्रमाणेच त्या ठिकाणी कार्यवाही केली जाते. अन्यथा स्वतः कुठं त्याचं वैयक्तिक इंटरेस्ट म्हणून कुठल्याही प्रकारचा कार्यवाही केली जात नाही असं मी यावेळेला ताईंना नमूद करतो. अध्यक्ष महोदय, हे जे 18 डिसेंबर रोजीचं परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे त्यांच्या आयुक्तांना सुद्धा त्यांनी कळवलेलं नाही आहे. शासनाच्या विरोधीची ही भूमिका आहे. मग एखादा अधिकारी जर का शासनाची विरोधी भूमिका घेत असेल, गुटखाबंदी किती महत्त्वाची आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि असं असताना तुम्ही गुटखाबंदीच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी वेगळाच आदेश काढता की ज्या आदेशाला म्हणजे तुमच्या मंत्री महोदयांनाही माहिती नाही आहे, आयुक्तांनाही माहीत नाही आहे. मग अशा अधिकाऱ्याला आपण कशासाठी लाडवून ठेवता, कशासाठी त्याला त्या पदावरती ठेवता? अशा अधिकाऱ्यांना अध्यक्ष महोदय सस्पेंड त्या ठिकाणी केलं पाहिजेत. कारण महाराष्ट्रातल्या तरुणांचा हा प्रश्न आहे. तरुण पिढी ही कुठेतरी व्यसनाधीन त्या ठिकाणी झालेली आहे. अध्यक्ष महोदय, या तरुणांचा विचार करता असे अधिकारी त्या ठिकाणी आपण पदावरती ठेवले नाही पाहिजे. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. मला वाटते मंत्री महोदयांनी स्पेसिफिकली उत्तर दिलं पाहिजेत. अशा अधिकाऱ्याला आपण सस्पेंड करणार आहात का? मंत्री महोदय, एक स्पेसिफिक प्रश्न आहे सदस्यांचा की ज्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणाच्या विरोधामध्ये परिपत्रक काढलेलं आहे त्याबद्दल उत्तर द्यावं. ताईंचं म्हणणं आहे शासनाचं जे काही शासनाला न विचारात घेता विश्वासात घेता ज्या ठिकाणी परिपत्रक काढले तर तसं नाही आहे. परिपत्रक काढताना तशी विभागानं मान्यता दिलेली आहे, परंतु मनुष्यबळ कमी असल्यामुळे आणि ताईंचं म्हणणं का त्यांनी स्वतःहून जे आदेश काढलेत तर कार्यभार देण्याच्या संदर्भात काय माणसं होती आणि कार्यभार दिला आहे असं काही नाही, पण काम अडू नये म्हणून अनेक अधिकाऱ्यांना आपण आधी ॲडिशनल चार्ज दिलेत आणि त्या पद्धतीने कामकाज सुरळीत चालू आहे. परंतु निलंबन करण्याऐवजी पाहिजे तर अतिरिक्त जो काही कार्यभार आहे तो त्या ठिकाणी काढण्याच्या संदर्भातली अभ्यास करून तो निर्णय घेण्यात येईल. अन्यथा छत्रपती नगरमध्येच जर बघितलं तर तिथल्या लॅबमध्ये 5797 शॅम्पल इतर आणि अन्य पदार्थ असे एकूण एवढा मोठा साठा त्या ठिकाणी लॅबमध्ये आहे. पुन्हा आणून आणि त्याची संख्या वाढवणं हे तसं फार जिकरीचं जातं. म्हणून ताईंच्या ह्याच्याप्रमाणे त्याची अभ्यास करून खरंच त्यांचा दोष जर त्याच्यात असेल तर त्यांचा कार्यभार अतिरिक्त जो असेल तो काढून घेतला जाईल. आणि सर्व काही क्लिअर आहे. अभ्यास करण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. स्पष्टपणे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. स्वतः मंत्री महोदयांनी सुद्धा पहिल्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी कबुली दिलेली आहे. असं असताना मला वाटतं अभ्यास करण्याची काही आवश्यकता नाही. या ठिकाणी आपण निर्णय त्या ठिकाणी दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी अभ्यास करून निर्णय घेतील असं निवेदन केलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की किती दिवसात आणि कधी ती कारवाई होईल किंवा अभ्यास करून अहवाल कधी सादर होईल हे या ठिकाणी त्यांनी सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, सह आयुक्त आस्थापना कार्यभार शासन मान्यतेने डिसेंबर 23 मध्ये काढलेला आहे. तर डायरेक्ट असं स्वतःहून कुठलं काही केलेलं नाही. त्यांनी शासनाचं मान्यतेनेच आदेश त्या ठिकाणी काढलेत, परंतु त्याही दृष्टीनं लवकरात लवकर तो अभ्यास जो काही मी म्हणतो तर तात्काळ त्याच्यावर विचार केला जाईल. अध्यक्ष महोदय, आमच्या ताईंनी आणि विक्रमजींनी प्रश्न विचारले. मी नागपुरात राहतो, आपण उमरेडमध्ये असता आपण बॉर्डरच्या याच्यावर असतो. छत्तीसगड आणि MP तनं मोठ्या प्रमाणात गुटखा नागपूर जिल्ह्यात येतो, अमरावती जिल्ह्यात पण जातो. वारंवार पोलीस कारवाई करतात, तिथनं लोक पकडून आणतात, पण FDA मदत करत नाही अशी नागपूर पोलिसांची तक्रार आहे. नागपुरात मला असं वाटतं या देशातले का महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त पाणठेले नागपुरात असतील. तो जो काही खर्रा जो विषय आहे ना, आज नागपूर दुर्दैवानी, विदर्भ दुर्दैवानी कॅन्सरची राजधानी होत चालली आहे. त्यामुळे माजी मंत्रिमंडळांना मला एक प्रश्न असा आहे
की इतर राज्यातनं येणाऱ्या गुटख्यांवर FDA काही कारवाई करते का, त्यात पोलिसांची मदत आपल्याला मिळते का. नंबर 2, या संबंधित जिथून आपण सेंटेड तंबाखू 120, 160, 360 काय जो मिळतो, बिडीपत्ती काय काय असतं, त्याच्यावर ज्या पांठेल्यावर हे पकडलं जाणार आहे त्या पांठेल्यावर तात्काळ कारवाई होते का, कुठल्या कलमानुसार कारवाई होते, त्याला काय शिक्षा आहे. नंबर 2, पोलीस विभागाच्या म्हणजे आपण मान्य मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत, तर नागपूर त्यांचा जिल्हा आहे, तर पोलीस विभागाची अधिक मदत घेऊन आपण याच्यावर अधिक कडक कारवाई करून जर जाब बसवू शकलो, 100 लोक आपण जेलमध्ये ठेवू शकलो, तर उरलेल्या 1000 लोकांना धाक बसेल. त्यामुळे अशी कारवाई, कडक कारवाई करता येते का. नंबर 3. नंबर 4, आत्ताच माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की विभागशः आपण या लॅब करणार आहोत, पण लॅबमध्ये सॅम्पल ठेवायला जागा नसेल आणि ती टेस्ट करायला जागा नसेल, तर हे दुर्दैव आहे. फार साधे सज्जन मंत्री आहात, मी आपल्याला उपाध्यक्षापासून बघतो आहेत, फार काटेकोरपणे आपण काम करण्याचा प्रयत्न करता आहात, पण आपला अधिक वचक जर याच्यावर बसला तर या दृष्टीने काही आपण खाजगी संस्थांना आणून या